बातमी आता खराची आहे। भोंदू खराच्या मालमत्तांच्या 2 गोण्या कागदपत्रे जप्त करण्यात आली। ईडीच्या 13 जणांच्या टीमनं ही छापेमारी केली होती। खराचं घर, कार्यालय आणि इतर ठिकाणांवरून हे घबाड हाती लागले। घरांच्या मालमत्ता आणि इतर आर्थिक व्यवहारांबाबतची ही सगळी कागदपत्रे खरासोबत आर्थिक व्यवहार केलेल्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। मोक्याच्या ठिकाणी घेतलेल्या कोट्यवधींच्या या मालमत्ता आहेत आणि त्याची कागदपत्रे आता जप्त करण्यात आली। आणि सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोठूर यांच्याकडून। किरण, आपण पाहतोय 2 गोणी कागदपत्र आता जप्त करण्यात आलेली आहे। सध्या तपास कशा पद्धतीने सुरू आहे? कल्याणी 2 दिवस ईडी आणि आयकर विभागाकडून ही संपूर्ण जी आहे ती छापेमारी करण्यात आली होती। नाशिक असेल, सिन्नर असेल किंवा वेगवेगळ्या भागात जिथे जिथे अशोक खरातने काही प्रॉपर्टी घेतलेले होते त्या सगळ्या संदर्भात हे छापेमारी आहे जे ते हे ईडीकडनं करण्यात आली। काही दिवसांपूर्वी ईडीने मनी लॉन्ड्रिंग संदर्भात एक गुन्हा जो आहे तो अशोक खरातच्या विरोधात दाखल केला होता आणि त्यानंतर ईडीच्या कारवाईला आता वेग आल्याचं बघायला मिळतोय। नाशिक, सिन्नर, नगर, सोलापूर, पुणे असे वेगवेगळ्या ठिकाणी अशोक खरातने प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत आणि त्या सगळ्याच संदर्भात ही छापेमारी होती आणि या सगळ्या छापेमारीमध्ये अनेक महत्त्वाचे जे कागदपत्र आहेत प्रॉपर्टीच्या निगडीत ते ईडीच्या हाती लागल्याची माहिती जी आहे ते सूत्रांनी दिलेली आहे। जवळपास 2 गोणी भरून जे डॉक्युमेंट कागदपत्र आहेत या सगळ्या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भातले ते ईडीच्या हाती लागलेले आहेत अशा पद्धतीची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। काल रात्री उशिरापर्यंत ही संपूर्ण कारवाई सुरू होती। काही अधिकाऱ्यांनी सुद्धा या अशोक खरासोबत मिळून काही हे व्यवहार केलेले आहेत अशा पद्धतीची माहिती तपासामध्ये समोर आलेली होती। अशा अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी ईडी हे स्वतंत्र करेल अशा पद्धतीची ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पण एक मोठा घबाड जो आहे या सगळ्या छापेमारीमध्ये ईडीच्या हाताला लागल्याचं बघायला मिळालं। किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधींच्या मालमत्ता घेतल्या आणि या सगळ्या मालमत्तांचे जे व्यवहार झाले त्याची कागदपत्र आता समोर आलेली आहे। जवळपास 2 कोणी ही कागदपत्रे जप्त करण्यात आलीत। या कागदपत्रांच्या तपासातून आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे।